नमस्कार मी विनय. आपण पाहत आहात मराठी वार्ता. मराठी वार्ताच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आज आपण पाहणार आहोत 29 जानेवारी 2026 ते 4 फेब्रुवारी 2026 या अंतर्गतच्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या 10 मिनिटात झटपट. दिनांक 29 जानेवारी 2026 गोंदिया धोबाटोला येथील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरूच. देवरी तालुक्यातील उचेपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धोबाटोला येथील अरमान बिअर बार अँड रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धोबाटोला येथील महिलांनी 27 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे. दिनांक 30 जानेवारी गोंदिया KYC करताना झालेल्या चुका अनेक महिलांसाठी अडचणीच्या ठरल्या होत्या. हप्ते थांबल्याने संताप व्यक्त असतानाच आता प्रशासनाने दिलासादायक पाऊल उचलले आहे. चुकीच्या पर्याय निवडलेल्या पण पात्र असलेल्या महिलांची अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अडकलेले हप्ते मिळण्याची आशा हजारो लाडक्या बहिणींना लागली आहे. मुलांकडे परत जात असलेल्या आईच्या अपघातात झाला मृत्यू. अर्जुनी मोरगाव येथील घटना. शिक्षणासाठी अर्जुनी मोरगाव येथे राहत असलेल्या मुलांकडे जात असताना आईच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक 30 जानेवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा अर्जुनी मोरगाव या वळणावर घडली. जयसेवाच्या गजरात कचारगड यात्रेला सुरुवात. सालेकसा संपूर्ण देशातील आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेला सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे माघ पौर्णिमेनिमित्त 5 दिवसीय यात्रेला शुक्रवारपासून दिनांक 30 जानेवारी जयसेवाच्या गजराने गडपूजनाने सुरुवात झाली. विविध भागातील आदिवासी समाज बांधव कचारगड येथे दाखल होत आहेत. अनेक आदिवासी भाविक पारंपरिक वेशभूषा धारण करून आदिवासी नृत्य करीत कचारगडकडे जात असल्याचे पाहायला मिळाले. दिनांक 1 फेब्रुवारी तिरोडा पोलीस ठाण्याअंतर्गत जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले. बिरसी रस्त्यावर जनावरांची अवैध वाहतूक करीत असलेले वाहन क्रमांक MS35K2180 तिरोडा पोलिसांनी गुरुवारी दिनांक 29 जानेवारीला पकडले. दिनांक 2 फेब्रुवारी सत्ताधाऱ्यांच्या नजरेत केंद्रीय अर्थसंकल्प आर्थिकदृष्ट्या सबळ, सामाजिकदृष्ट्या समतोल व जागतिक स्तरावर प्रभावी बनविणारा अर्थसंकल्प आहे, तर विरोधकांच्या नजरेतून हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि भ्रमनिरास करणारा आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असताना ते नियंत्रणासाठी व महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. उद्योजक, व्यापारी यांनी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया दिली. दिनांक 3 फेब्रुवारी वर्षभरात 5व्यांदा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द. गोंदिया देशभरात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे वाढणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून आता वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांना रडारवर घेण्यात आले आहे. वर्षातून 5 वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास थेट वाहन नोंदणी आणि चालकाचा परवाना कायमचा रद्द होणार आहे. दिनांक 4 फेब्रुवारी बारामतीहून आलेल्या अस्थि कलशाचे घेतले दर्शन. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मंगळवारी दिनांक 3 फेब्रुवारी त्यांच्या अस्थि कलश गोंदिया येथे आणण्यात आला. हा कलश पाहून सगळेच गहिवरले. शहरातील रेलटोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रक्षा कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. दिनांक 29 जानेवारी 2026 भंडारा TC आणि मार्कशीटसाठी शुल्क मागाल तर कठोर कारवाई होणार. शाळा सोडल्याचा दाखला किंवा गुणपत्रिका घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करणे आता शाळांसाठी महागात पडणार आहे. मूळ शैक्षणिक कागदपत्रे रोखून धरणे बेकायदेशीर असून अशा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दिनांक 30 जानेवारी खुर्चीचा वाद पण पवनीच्या नगराध्यक्ष मात्र जमिनीवर. पवनी येथील नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खुर्चीचा वाद हा आता एक वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. नगरपालिकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी स्वतंत्र दालनाची सोय असतानाही उपाध्यक्षांनी आपला मुक्काम थेट नगराध्यक्षांच्या दालनात हलवल्याने सध्या शहरात मोठा नाट्यक्रम रंगला आहे. मात्र या वादात अडकून न पडता उच्चशिक्षित नगराध्यक्षांनी चक्क जमिनीवर बसून काम करण्याचा मार्ग स्वीकारल्याने चर्चेला उधाण आले आहे. दिनांक 31 जानेवारी एकीकडे शिक्षकांची कमतरता तर दुसरीकडे होतोय दबाव तंत्रांचा वापर. सर्वाधिक पदसंख्या असलेल्या सहाय्यक शिक्षक संवर्गात 277 मंजूर पदांपैकी 65 पदे रिक्त आहेत.
शिक्षक संख्या अपुरी असल्याने वर्गभार वाढत असून अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा यांचा सर्वाधिक फटका सहन करत आहेत. दिनांक 1 फेब्रुवारी अंबागड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या 2 तरुणांचा कालव्यात बुडून मृत्यू. लाखनी तालुक्यातील अंबागड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या 2 तरुणांचा अंबागड गावानजीकच्या डावा कालवा क्रमांक 1च्या नहरात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता उघडकीस आली. दिनांक 2 जानेवारी भंडारा. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी 1 फेब्रुवारीला लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. यात व्यापारी, उद्योजक तसेच सत्ताधाऱ्यांकडून या बजेटचे स्वागत करण्यात आले, तर काँग्रेस नागरिक आणि विरोधकांकडून टीका होत असल्याचे दिसले. दिनांक 3 फेब्रुवारी तुमसर बाळाघाट रेल्वेमार्ग प्रवाशांसाठी मनस्ताप. भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या सुविधा देत असल्याच्या गाजावाजा करत असताना तुमसर तिरोडी बालाघाट रेल्वेमार्गावर मात्र प्रवाशांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागपूर रेल्वे मंडळाच्या चुकीच्या व बेजबाबदार ट्रेनच्या कंट्रोलिंगमुळे या मार्गावरील प्रवासी गाड्या वेळेवर धावणे केवळ स्वप्न ठरत आहे. दिनांक 4 फेब्रुवारी भंडाऱ्यात आज ओबीसींचा जनाक्रोश मूक मोर्चा. केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेसाठी जाहीर केलेल्या नियमावली आणि 33 प्रश्नांच्या सूचीमध्ये ओबीसी प्रवर्गाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निषेध नोंदविण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मूक मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतला आहे. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.